आपल्याला म्युझियममध्ये एकूण संग्रहाचा 1% भाग पाहायला मिळतो. उरलेल्या 99% वस्तू या स्टोरेजमध्ये असतात. युजली स्टोरेज हे बेसमेंटमध्ये असतं, पण बेसमेंटमध्ये पुराची भीती असते. बदलत्या हवामानाचा इम्पॅक्ट म्युझियम्स आणि आर्ट गॅलरीजवर सुद्धा पडतो. आउटलुक बिझनेसच्या एप्रिल 2022 मॅगझिनमध्ये या विषयावर डिटेल्ड चर्चा केली आहे. या आर्टिकलमध्ये त्यांनी भारतातली वेगवेगळी म्युझियम्स क्लायमेट चेंजमुळे होणाऱ्या प्रॉब्लेम्स कशारित्या फेस करत आहेत हे सांगितलं आहे. 2021च्या पुरात चेन्नईतल्या अप्पाराव गॅलरीजमधल्या काही वस्तूंचं खूप नुकसान झालं. 2015मधल्या पुरात एवढं नुकसान झालं नव्हतं, पण त्यांचं 2015पासूनच रिस्टोरेशन म्हणजेच पुनर्संचयित करण्याचा खर्च 10% वाढला. पावसाळ्यात मॉइश्चर जमा होऊन पेंटिंग्सवर फंगस म्हणजेच बुरशी येते. ते अवॉइड करण्यासाठी महागडे डिह्युमिडिफायर्स आणि व्हॅक्यूम क्लीनर्स घ्यावे लागतात. युजली 5:30 वाजता म्युझियम्स बंद होतात. त्यानंतर AC कंटिन्युअस चालू ठेवणं लोकांना परवडत नाही आणि AC बंद केला तर पुन्हा मॉइश्चर वाढतं, ज्याने पेंटिंग्स खराब होतात. पावसाप्रमाणेच जास्त ऊन देखील आलं तरी या वस्तू आणि पेंटिंग्स खराब होतात. डायरेक्ट सनलाईटमध्ये एक्सपोज्ड असलेले पेंटिंग्सचे रंग काही काळानंतर फेड होत जातात. आणि जनरलीच या सगळ्या वस्तूंचं जतन करण्यासाठी स्किल्ड लेबर म्हणजेच कुशल कामगारांची आवश्यकता असते. त्यांचं ट्रेनिंग आणि म्युझियमचा मेंटेनन्स यामुळे खूप खर्च वाढत जातो. गुरुग्राममधल्या म्युझिओ कॅमेरा यांचं 2021मध्ये इलेक्ट्रिसिटीचं बिल 42 लाख एवढं आलं होतं. कोविडच्या वेळेस जेव्हा ही ठिकाणं बंद होती तेव्हा त्यांना आर्थिक फटका देखील बसला, कारण म्युझियम्स आणि आर्ट गॅलरीजमध्ये रेग्युलर मेंटेनन्स करत राहावं लागतं. त्या म्युझियमचा ओनर आदित्य आर्या याने मित्रांकडून आणि लोकांकडून कर्ज काढून कोविडच्या दिवसांमध्ये हे म्युझियम चालवलं. छोट्या म्युझियम्स आणि आर्ट गॅलरीजना तर मोठमोठ्या सिस्टम्स बसवणं आर्थिकदृष्ट्या झेपणारं नाही आहे आणि म्युझियम्सच्या एंट्री फीज जनरलीच कमीच असतात. यामुळे सगळ्या वस्तूंचे जतन करणं आणि प्रॉफिटही कमवणं हे शक्य नाही आहे. यासाठी म्युझियम्सना लोकांची हेल्प लागणार हे नक्कीच. हल्ली बऱ्याच कंपनीज पुढे आल्या आहेत. मुंबईमधलं फेमस प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाने सिटी ग्रुप आणि TCS सारख्या कंपनीजबरोबर टायअप्स केले आहेत. सिटी ग्रुप त्यांची स्टोरेज फॅसिलिटी अपग्रेड करण्यासाठी मदत करत आहे आणि TCS त्या बिल्डिंगला वॉटरप्रूफिंगसारख्या इतर प्रोसेसेसने भक्कम करत आहे. भविष्यात म्युझियम्सना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सारख्या इनिशिएटिव्समधूनच आर्थिक मदत घ्यावी लागणार असं दिसतंय. आर्थिक मुद्द्यांपलीकडे म्युझियम्स हे एखाद्या राष्ट्राच्या संस्कृतीचं प्रतीक आहे आणि हे जतन करणे किती महत्त्वाचे आहे हे आपण युक्रेनचं आर्ट कन्झर्वेशन एपिसोडमध्ये ऐकलं. इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑफ क्लायमेट चेंजच्या लेटेस्ट रिपोर्टनुसार भारतातल्या बऱ्याच भागांना अतिवृष्टी आणि पुराचा धोका असल्याचे सांगितले आहे. चेन्नई, मुंबई, भुवनेश्वर, पटना आणि लखनौ अशा शहरांमध्ये दमटपणा आणि उष्णता वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आणि अहमदाबाद हे अर्बन हीट आयलँड बनण्याच्या मार्गावर आहे असंही सांगितलं आहे. भविष्यात क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट किती लहान मोठ्या गोष्टींवर कळत नकळत होईल याचं हे एक छोटंसं उदाहरण. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉन गली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.